1 तारखेला बाहेर खाटी टाकून झोपा, तुम्हीही लक्ष्मी येणार आहे. मित्र हो, आपल्या देशातल्या निवडणुका कशा पैशावर नाचत असतात हे आता काही कुणी कोणाला सांगायची आवश्यकता उरली नाही. सगळ्यांनी पाहिलेलं आहे, सगळे पाहत असतात. प्रत्येक निवडणुकीमध्ये काय खेळ खेळला जातो, कसा बाजार भरवला जातो हे माहिती नाही असा कोणी एक तरी आहे का हो? मतदानाच्या आदल्या रात्री लक्ष्मी कशी अगदी न बोलवता आपल्या पायानं चालत घरोघरी पोहोचते आणि लोक सुद्धा या लक्ष्मीचं स्वागत करीत असतात. अहो, खरं तर ते या लक्ष्मीच्या आतुरतेनं वाट पाहत बसलेले असतात आणि मग दुसऱ्या दिवशी इमाने इतबारे मतदानाला जातात. आता बघा, याला मतदान म्हणायचं, मतदान की मत विक्री म्हणावं, जे काय असेल ते. मतदानाच्या आदल्या रात्री जे लोक लक्ष्मीला आपल्या घरी पाठवतात ते लोक कोण असतात बरं? घरोघरी वाटणे एवढी लक्ष्मी यांच्याकडे आलेली असते तरी कुठून? बघा, कष्ट करून कमावलेले पैसे तर कोणी असे वाटत सुटणार नाही. बरं, हे वाटलेले पैसे ते परत कुठून वसूल करत असतील? कुणीही याचा विचार करीत नाही हो. लक्ष्मी दर्शनानं डोळे दिपलेले असतात. बघा, मतासाठी लाचू देणं आणि घेणं हे दोन्हीही गुन्हा आहे असं म्हणतात, पण तरीही त्यात अडकलेलं तर कधी कोणी दिसत नाही. अनेक नेते सुद्धा जाहीरपणे सांगतात निवडणुकीत आपण किती कोटी खर्च केला, पण दुसऱ्या दिवशी मात्र शब्द फिरवतात. आता या सगळ्यावर चर्चा करायचं कारण असं मित्रांनो, शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील आता ते काय म्हणाले बघा. म्हणजे ते जे काय म्हणाले ना ते मी सांगतो, अगदी त्यांच्या शब्दातच सांगतो. 21 तारखेला मतदान होतं आमदारकीचं. 18ला लक्ष्मी फिरली, खूप फिरली, दारोदार फिरली. उठ बघता, काय झोपलायस, मी आले, तुला प्रसन्न होते. आता बघा, 2 तारखेला नगरपालिका निवडणुकीचं मतदान. त्यासाठी हे गुलाबराव पाटील म्हणतात 1 तारखेला बाहेर खाटी टाकून झोपा, तुम्हीही लक्ष्मी येणार आहे. नगर विकास आपल्याकडे आहे, लय माल आहे नगर विकास में, असं सुद्धा त्यांनी म्हटलं जाहीरपणे. त्यानंतर त्यांनी माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकांना मोठं कसं केलं ते सांगताना ते म्हणाले, शिंदे साहेब रिक्षावाले, मी पान टपरीवाला, छगन भुजबळ भाजी विकायचे. आणि त्यानंतर नारायण राणे काय करायचे असा प्रश्न विचारला तर ते कोंबडी असं म्हणून थोडं थांबले. लोकांनी कोंबडी चोरायचे असं म्हणायच्या आधीच पुन्हा ते म्हणाले कोंबडी विकायचे. तरी पण बघा, जो समोरून यायचा तो आवाज आलाच. पण त्यावर गुलाबराव लगेच म्हणाले, वेगळा अर्थ काढू नका, आपलं लव्ह मॅरेज आहे, असं नाही बोलायचं. हे रिक्षावाले, पानटपरीवाले, भाजी विकणारे हे सोडून देऊ आपण थोडा वेळ. पण 1 तारखेला तुम्ही घराबाहेर झोपा, लक्ष्मी येणार आहे, एवढं उघडपणे आणि जाहीरपणे ते बोलले आहेत एक मंत्री. म्हणजे आता निवडणुकीतलं लक्ष्मी दर्शन हे कायद्यानं मान्य केलं आहे की काय हो? किती उघडपणे निवडणुकीचा हा बाजार मांडलेला आहे. मित्रांनो, याचा विचार सुद्धा तुम्हीच करा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.